मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि अपहरण व हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांच्यात एकूण 36 वेळा कॉल झाल्याचं सुरेश धस म्हणाले। नेमकी बातमी काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्या अगोदर बोल हटके क्रिएशन या आपल्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून दुसरीकडे हत्या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असताना आमदार सुरेश धस यांनी या घटनेत धक्कादायक खुलासा केलाय। संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाले होते। आत्ता भाऊंना पाठवतो असं चाटे म्हणत राहिला। 36व्या कॉलला डायरेक्ट बॉडीज पाठवली असं सुरेश धस यांनी सांगितले। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांना याआधीच अटक करण्यात आली आहे। या क्रूर घटनेला अनेक दिवस उलटून गेले असले तरी संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे यांच्यासह इतर आरोपींवरही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि अपहरण व हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाल्याचं सुरेश धस म्हणाले। यातील 35 कॉल्स धनंजय देशमुखने विष्णू चाटेला केल्याचं ते म्हणाले। प्रत्येक वेळेस 20 मिनिटात तुझा भाऊ पाठवतो असं चाटे म्हणत होता। धनंजय देशमुखना 35 वेळा विष्णू चाटेनं हेच सांगितलं। 36व्या कॉलला बॉडीज पाठवली असं सुरेश धस म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असताना अपहरण आणि हत्येचा हा थरार त्यांनी सांगितला।